आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. ठाण्यावर आहे मी, कारवरी जंक्शनला. सांगतो तुला भैया कोण आहे मी. पाहिलंत ना, अशा प्रकारे आता मराठी लोकांना जीवे ठार मारण्याच्या थेट धमक्या येऊ लागल्यात. बदलापुरातील मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर यांना एका अमराठी व्यक्तीनं सोशल मीडियावर जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. राज्यात सुरू असलेल्या मराठी अमराठीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलंय. यात मनसेनं मराठीबद्दल आग्रही भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे मनसेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आता अमराठी लोकांकडून टार्गेट करायला सुरुवात झाली आहे. बदलापूर शहरातील मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीनं शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चेंदवनकर यांनी सुरुवातीला बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांची भेट घेत या संदर्भात तक्रार केली आहे. दरम्यान मराठीसाठी आम्ही कोणत्याही धमक्यांना भीक घालणार नाही अशी आक्रमक भूमिका चेंदवनकर यांनी घेतली आहे. 4 तारखेला मी ज्यावेळेला माझं फेसबुक अकाउंट ओपन केलं त्यावेळेला फेसबुकच्या मेसेंजर बॉक्समध्ये मला काही व्हॉईस मेसेज आले. जे व्हॉईस मेसेज मी बघितले नव्हते. ज्यावेळेला मी ते व्हॉईस मेसेज डाउनलोड करायला घेतले त्यावेळेला समोरची व्यक्ती जी होती ती ऑनलाईन होती. त्यामुळे त्यातले काही व्हॉईस मेसेज आहेत ते व्हॉईस मेसेज त्यांनी समोरून डिलीट केले. काही व्हॉईस मेसेज आहेत ते व्हॉईस मेसेज मी डाउनलोड ज्यावेळेला केले त्यावेळेला ते व्हॉईस मेसेज अशा प्रकारचे होते ज्यामध्ये त्यांनी मला शिवीगाळ केली आणि मला धमकी देखील दिली. ती मी तुम्हाला ऐकवते आता. ठाण्यामध्ये असतो हे कारवरीला, तुला सांगतो मी कोण आहे. ऐकली का? जमा ना इकडे. ठाण्यावर आहे मी, कारवरी जंक्शनला. सांगतो तुला भैया कोण आहे मी. असे अजून काही व्हॉईस मेसेजेस आहेत आणि त्यातले काही मेसेज त्यांनी स्वतःहून समोरून डिलीट केलेले आहेत. त्यानंतर मला मेसेजसुद्धा केले आहेत ज्यामध्ये त्यांनी शिवीगाळ केली. खरं तर महाराष्ट्रात राहायचं आहे तर तुम्हाला मराठी शिकणं गरजेचं आहे. आणि आज 2 भाऊ एकत्र झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जे वातावरण तयार झालेलं आहे त्यानंतर अशा प्रकारची विकृत लोक जी आहेत ती विकृत लोक महिलांना आता टार्गेट करतायत. ज्यामध्ये त्यांनी मला स्वतःला टार्गेट केलेलं आहे आणि मला अशा प्रकारचे मेसेजेस अजूनसुद्धा येतात. संबंधित बदलापूर पोलीस स्टेशन जे आहे पश्चिम तिथे मी तक्रारसुद्धा केली 5-6 तारखेला. कारण 5 तारखेला आमचा कार्यक्रम होता, मेळावा होता. त्यामुळे मी 6 तारखेला त्याची तक्रार केली. 6 तारखेला सुद्धा मला त्यांचे मेसेजेस समोरून येत होते. त्यामुळे मी त्याचे सगळ्या प्रिंटआउट त्यांचे फोटो वगैरे जे आहेत ते मी सगळे दिलेत पोलीस स्टेशनला. पण पोलिसांकडनं अजून संबंधित व्यक्तीवरती कुठल्याही प्रकारची कारवाई. मात्र या सगळ्या प्रकरणात जर या पदाधिकाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण होणार असेल तर मात्र पोलिसांनी या व्यक्तीला शोधून त्याला जेरबंद करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे धमकी देण्यामागचा त्याचा उद्देश काय आहे आणि त्याचा बोलवता धनी कोण आहे हे देखील शोधणं गरजेचं आहे. पब्लिक मीडिया, बदलापूर. तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.